रात्रीच्या अंधारात आईला जाग आली. तिनं पाहिलं तर मुलगा सुनेच्या खोलीत नसून तिच्या पलंगावर लहान मुलासारखा आडवा तिडवा झोपला होता. आईचं मन काळजीनेच भरलं. आईनं त्याच्या डोक्याखालची उशी नीट केली. कपाळावरून हात फिरवत म्हणाली, काय झालं रे तुला? सध्या खूपच अस्वस्थ दिसतोस. नाही ग आई. मुलगा आईकडे वळून अधिक जवळ आला. गेल्या महिन्यात वडील गेले होते, त्यामुळे आईलाही आता गाढ झोप कशी लागणार? वरून मुलाची ही बेचैनी. आईनं विचारलं, आजकाल बऱ्याच वेळा तू माझ्या खोलीत झोपायला येतोस. बायको बरोबर भांडला आहेस का? नाही ग आई. मुलगा लहान बाळासारखा बिलगला आणि प्रश्न टाळू लागला. आईला आणखी काळजी वाटली. बोल ना बाळा, माझं मन घाबरले. असं म्हणत तिने त्याचं डोकं मांडीवर घेतलं. मुलगा आईचे हात घट्ट धरून म्हणाला, आई, आठवतं का ग तुला? मी लहान होतो तेव्हा बाबांनी माझी वेगळी खोली केली होती. हो, पण हट्ट तुझाच होता ना? हो ग, पण तू मी झोपल्यानंतर यायचीस, कपाळावरून हात फिरवायचीस आणि माझ्या पलंगावरच झोपून जायचीस. आई हसली. आणि सकाळी तुला नेहमी शंका यायची, आठवतं का? हो, मी आता विचारायचो, तू बाबांवर रुसली आहेस का? आई थक्क झाली. पण तुला का असं वाटायचं? कारण मला नेहमी तुला बाबांसोबत पाहायचं होतं. असं म्हणत त्याने आईचे हात अजून घट्ट धरले. आईने मुलाच्या कपाळावर चुंबन घेतलं. बाळा, मला पण तुला नेहमी सुनेसोबत पाहायचे. मुलगा अलगद म्हणाला, पण आई, तू बाबांना एकटं सोडून माझ्याकडे का यायचीस? कारण मला वाटायचं की तू घाबरशील. त्यानंतर मुलगा म्हणाला, आता मलाही भीती वाटते ग आई. आई म्हणाली, कशाची रे? मला वाटतं तू एकटी पडून घाबरशील म्हणून. मी यापुढे तो काही बोलूही शकला नाही. आई मुलगा घट्ट बिलगले आणि डोळ्यातले सगळे शब्द अश्रूंमध्ये विरघळून गेले.